विदर्भामधल्या जिल्ह्यांमध्ये आजही तापमानाचा पारा 44 अंशांवर. 29 आणि 30 एप्रिलसाठी विदर्भामधल्या सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ. शरद पवार यांनी पवार कुटुंबियांना एकत्र बोलावलं. पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता पवार कुटुंबाची बैठक. रेवती सुळे यांच्या लग्नाच्या निमित्तानं भोजनाचा कार्यक्रम. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी रोहित पवार सीआयडी कार्यालयात. तर कार्यालयामध्ये एकही जबाबदार अधिकारी नसल्यामुळे रिकाम्या खुर्च्यांवरती निवेदन ठेवून रोहित पवार माघारी. 1 मे पासून कारवाई सुरू. मराठीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकावंच लागेल, सरनाईकांनी बजावलं. कोल्हापूरमध्ये परतवाड्यासारखी घटना. तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपी शाहिद सनदे याला अटक. शाहिदला फाशी द्या, त्याच्या वडिलांची मागणी. पुलाची शिरोली गावामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. मीरा रोडमधल्या चाकू हल्ला प्रकरणाची एटीएस कडून चौकशी. आरोपीकडे आढळलेल्या चिठ्ठीमध्ये आयसिस, जिहाद आणि गाझा या शब्दांचा उल्लेख. तर धर्म विचारून हल्ला केल्याचा जखमींचा जबाब. सोलापुरात आधुनिक गारमेंट पार्क तयार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर पंढरपूर कॉरिडॉरचा दुकानदारांनाच फायदा होणार, फडणवीसांची माहिती. बुलडाण्यामध्ये प्रकाशक प्रशांत आंबी पोलिसांच्या ताब्यात. तर आमदार गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.